पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयसमेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार. मी जे पुस्तक लिहिलंय ज्याचं नाव आहे लिव्हिंग करेजियसली, मी वेगवेगळ्या विषयांवर शिकवलंय पण त्यात मी विशिष्ट भीतीचा उल्लेख केलेला आहे आणि त्यापैकी एक आहे नियंत्रण गमावण्याची भीती. कदाचित तुम्ही सगळ्यांनीच त्याचा अनुभव घेतला नसेल, पण मी माझ्या जीवनात तो नक्कीच घेतलाय. माझ्या गत आयुष्यात मी खूप दुखावले गेले. माझ्या वडिलांनी माझं शोषण केलं, माझ्या पहिल्या नवऱ्याने मला खूपच दुखावलं आणि पुष्कळ लोकांकडून मी दुखावले गेले आणि मी अनुभवातून खूप काही शिकले. मी लोकांवर भरोसा ठेवू शकत नव्हते, पण त्यावर मला मात करावी लागली आणि या प्रक्रियेत मी नियंत्रक बनत गेले. आता माझं व्यक्तिमत्व कणखर असल्यामुळे ते माझ्यासाठी कठीण नव्हतं, पण नियंत्रणाची गरज भासण्याच्या मुळाशी जी गोष्ट होती ती होती दुखावलं जाण्याची भीती किंवा इतरांकडून गैरफायदा घेतला जाण्याची भीती. तर आज मी तुम्हाला उत्तेजन देऊ इच्छिते, आपण देवाच्या हाती नियंत्रण सोपवायला हवं. कुणालाही असं नातं आवडत नाही जिथे इतर लोक त्यांच्यावर ताबा ठेवू पाहतात. आणि हीच गोष्ट माझ्या नवऱ्याला मला सांगावी लागली. तो म्हणाला, मला वाटतं तू मला स्वतःसारखा विचार करायला, स्वतःसारखं वागायला भाग पाडतेस, तू माझी पिळवणूक करतेस असं मला वाटतं. बघा, अशा गोष्टींमुळे निरोगी नातं निर्माण होत नाही. शेवटी मलाच बदलावं लागलं. आणि माझी खात्री आहे की जर तुम्हाला सगळी सूत्र आपल्या हाती ठेवून इतरांवर नियंत्रण ठेवावं असं वाटत असेल आणि जर तुम्ही याला वैतागला असाल तर एक सांगू, तुम्हीही बदलायची गरज आहे. जेव्हा तुम्हाला स्वतःचं नियंत्रण गमावण्याची भीती वाटते किंवा दुखावलं जाण्याची भीती वाटते आणि जेव्हा सगळे निर्णय घेणारे तुम्ही एकटेच नसता, तेव्हा अशा भीतीवर मात करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे देवावर विश्वास ठेवा किंवा त्याच्यावर विसंबून राहा. तुम्ही दुखावले जाणार नाही याची कोणीच शाश्वती देऊ शकत नाही, मीही तो प्रयत्न करणार नाही, पण मी खात्री देते की ख्रिस्त तुमचा आरोग्यदाता आहे आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवलात, तुम्ही दुखावले गेलात तरीही तो येऊन तुम्हाला आरोग्य देईल आणि प्रत्येक गोष्टीतून तुम्ही जात असताना तुम्ही देवावर अधिकाधिक विश्वास ठेवायला शिकाल. विश्वास ठेवणं शक्तिशाली गोष्ट आहे, कारण आपल्या विरुद्ध येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीत एकतर आपण विश्वास ठेवू शकतो किंवा आपण भीतीखाली जगू शकतो. देवाने आपली काळजी घ्यावी म्हणून आपण विश्वास ठेवतो किंवा त्याच्यावर विश्वास न ठेवता स्वतःच घेतो. आणि नेमकी हीच गोष्ट मी माझ्या जीवनात अनेकदा केली आणि त्यातून हे शिकले की ज्या गोष्टी फक्त देवच उत्तम रीतीने करू शकतो त्या आपण स्वतःच्या हाती घेतलेल्या आहेत, तर परिस्थिती आणखी चिघळते मग. तर आज मी तुम्हाला उत्तेजन देऊ इच्छिते की तुम्ही नियंत्रण गमावण्याची भीती बाळगू नका. मी नेहमी सांगते की सगळं जग चालवण्याचा प्रयत्न करणं ही मोठी गोष्ट आहे. मी तसंच करत होते आणि प्रत्येक गोष्ट आपल्या नियंत्रणात ठेवायची, मी खटपट करायचे, नाक कोपसायचे प्रत्येक गोष्टीत. पण आपण हे सगळं सोडून द्यायला हवं, म्हणजे ज्यासाठी ख्रिस्त मरण पावला ते जीवन आपल्याला अनुभवता येईल, कारण त्याने आपल्यावर अशी प्रीती केली आहे ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही आणि देवाची आपल्यासाठी उत्तम योजना आहे. तो सगळी काळजी घ्यायला समर्थ आहे. तर मी आज तुम्हाला स्तोत्रसंहिता 37:5 आठवण करून देऊ इच्छिते. आपला जीवितक्रम परमेश्वरावर सोपव, त्याच्यावर भाव ठेव, म्हणजे तो तुझी कार्यसिद्धी करील. म्हणून आजच निश्चय करा, मी धीर धरेन आणि मी विश्वासाने पाऊल टाकीन आणि देव माझी सगळी काळजी घेईल असा मी त्याच्यावर विश्वास ठेवीन. मी सगळ्या गोष्टींवर ताबा ठेवणं सोडेन, कारण देव माझ्या पक्षाचा आहे. पित्या, आजच्या वचनाबद्दल धन्यवाद. ते स्वीकारण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. आम्हाला वचन आवडतं आणि आम्ही त्याचं कौतुक करतो आणि त्याच्या सामर्थ्याबद्दल धन्यवाद देतो. प्रभू येशूच्या नावाने आमेन. आपण इथे शिकतोय आत्मा, प्राण, शरीर हे स्वस्थ राखण्याविषयी. आणि समजा आपण एक तुटलेली व्यक्ती असलो तर एखाद्या क्षेत्रात थोडंफार आरोग्य मिळेल, पण इतर बऱ्याच क्षेत्रात कुठलंच आरोग्य मिळणार नाही, हेही आपण शिकू. त्यासोबत आत्म्यात पूर्ण व्हायलाही आत्मिक आरोग्य मिळतं. ख्रिस्ताला आपला प्रभू म्हणून स्वीकारल्यामुळे येशूने म्हटले, तुम्ही माझ्याकडे या. हे अगदी सोपं आहे, आपण ते करू शकतो. काल रात्री सभा संपल्यानंतर 588 आत्म्यांनी येशूला आपल्या जीवनात घेतलं. ही मोठी गोष्ट आहे आणि आज अधिकाधिक लोक असं म्हणतील असं मला विश्वास आहे की मी स्वतःच्या इच्छेने माझं जीवन जगणार नाही, मी स्वतःच्या प्रयत्नाने जगून थकलोय. आता मी संपूर्ण हृदयाने प्रभू येशूकडे वळत आहे. मला विश्वास आहे की तो
तो माझा स्वीकार करून त्याला हवं तसं घडवेल. बघा, ख्रिस्ताचा स्वीकार केल्यानंतर जसं आपण वचनाप्रमाणे चालतो तसतशी आत्मिक परिपक्वता येत जाते देवाच्या आज्ञेचं पालन केल्याने. पण त्यासाठी आपल्याला पवित्र आत्म्याच्या साह्याने जीवन जगणं शिकावं लागतं आणि ते रातोरात किंवा आपोआप घडून येत नाही, तर ते हळूहळू गौरवातून गौरवाकडे दिवसागणिक घडत जातं. त्यासाठी आपल्याला धीराने वाट पाहायची गरज असते. मी अनेक वर्षांपासून लोकांना विश्वास ठेवायला सांगितलंय की जिथे मी असायला हवी होते तिथे नाही, पण जिथे मी होते तिथेही नाही. मी ठीक आहे आणि मी माझ्या मार्गावर आहे. जरी मी मध्ये असले तरी मी महान होण्याच्या मार्गावर आहे. आमीन. मग आज सकाळी आपण बोललो शारीरिक स्वास्थ्याविषयी आणि आपण गमती जमतीत शिकलो शरीराची काळजी घेण्याविषयी, स्वतःचं शोषण न करण्याविषयी, आणि त्याविषयी खूप चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या. मला वाटतं या विषयावर केवळ चांगला वेळ गेला नाही, तर देवाच्या वचनातून काही जणांचे डोळेही उघडले की आपण जुगारी वृत्तीचे असू नये, तर गुंतवणूक करणारे असावं. व्यवस्थित झोप न घेता, योग्य आहार न घेता, पुष्कळ तणाव घेऊन, जास्त काम करून, कुठल्याच बाबतीत संतुलन न राखता तुम्ही स्वतःचं शोषण करता, हाही जुगारच आहे. आणि आपण इथे मनमानी खेळ खेळतो आणि ज्यात आपण चांगल्याची अपेक्षा करतो आणि संकटात सापडलो की वाटतं आपण यातून बाहेर पडू. तुरुंगातून बाहेर पडण्याचा परवाना असल्यासारखे आपण वागतो. आणि बघा, तुम्ही जुगारू नव्हे, गुंतवणूकदार बना, स्वतःमध्ये गुंतवणूक करा, कारण तुम्ही त्याच्या योग्य आहात. आणि म्हणून चला जरा शेजारच्या व्यक्तीला विचारूया, तुझं मानसिक स्वास्थ्य कसं आहे? बघा, ही गोष्ट वास्तविकरित्या जशी आहे त्यापेक्षा गमतीशीर वाटते. कुठल्याही गोष्टीपेक्षा अधिक आपलं मन आपल्याला त्रास देतं. हे पटतं का तुम्हाला? असं का होतं बरं? कारण मन ही अशी युद्धभूमी आहे जिथे सैतान येऊन आपल्यावर हल्ला करतो. आणि हीच गोष्ट मी मांडली आहे माझ्या द बॅटलफील्ड ऑफ द माइंड या पुस्तकात. तुमच्या मनातलं युद्ध तुम्ही जिंकलं तर जीवनाचं युद्ध जिंकू शकता. कारण जिथे मन जातं तिथे माणूस जातो. म्हणूनच आज्ञाधारक मनच आज्ञाधारक जीवन जगू शकतं आणि आज्ञाभंजक मन आज्ञाभंजक जीवन जगतं. म्हणून जर तुम्हाला आपल्या जीवनासाठी एखादा निर्णय घ्यायचा असेल तर तो हा हवा की मला फक्त ख्रिस्ती नव्हे तर आज्ञाधारक ख्रिस्ती व्हायचंय. मला देवाचं असं लेकरू बनायचंय जे योग्य तेच करेल आणि त्याद्वारे देवाचं गौरव करेल. आणि मला तडजोड करणारी ख्रिस्ती व्यक्ती व्हायचं नाहीये, जी नेहमी काहीतरी मिळवण्यासाठी हपापलेली असते आणि जिला वाटतं की आपण मागच्या दाराने स्वर्गात जाऊ शकू. आणि मला संपूर्ण हृदयाने देवावर प्रीती करायची आहे. आणि बऱ्याच जणांनी हा निर्णय आज घेतला असेल, पण बऱ्याचदा लोक हा निर्णय घेतात पण त्यांच्या जीवनात काहीच बदल घडत नाही. कारण जरी त्यांचा निर्णय आणि त्यांची इच्छा चांगली असली तरीही त्यांचं मन कधीही बदलत नाही. त्यांचे विचार कुचके असतात आणि नासके असतात. जेव्हा आपले विचार वाईट असतात तेव्हा आपलं जीवनही वाईट असतं. तर आमीन, बरोबर आहे ना? सैतान आपल्या विचारांवर सतत हल्ला करतो, पण तुम्ही विश्वास ठेवा किंवा ठेवू नका, सुरुवातीला जेव्हा तुम्ही योग्य प्रकारे विचार करण्यासाठी पवित्र आत्म्याला सहकार्य द्याल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हे दिवस रात्र चालणारं युद्ध आहे. आणि तुम्ही शत्रूविरुद्ध लढून इतके थकून जाल की काय करावं ते तुम्हाला कळणार नाही. पण जर तुम्ही ठामपणे टिकून राहिलात तर तुमची स्थिती अधिकाधिक चांगली होत जाईल. आणि जरी माझ्या मनावर हल्ला होत असला तरी शत्रू माझ्या मनात काही ना काही घालत असतोच. पण आज इतकी वर्ष लोटल्यानंतर मला हे हल्ले चटकन ओळखता येतात आणि हे म्हणणं अजिबात कठीण नाहीये की नाही, मी तिथे जाणार नाही. मी तिथे होते, मी त्या गोष्टी केल्या, त्याचं फळ मला ठाऊक आहे आणि मी पुन्हा तसा विचार करणार नाही. आणि माझ्याकडे देव कथा आहे. आम्ही आता बघा, आपल्या मनात बरेचसे असे विचार येतात ज्यामुळे तंटा निर्माण होतो. तंटा म्हणजे काय ठाऊक आहे? तंटा म्हणजे तुमच्या घरातला अदृश्य असा रागाचा प्रवाह. ते कुरकुरणं किंवा वादविवाद, हाणामारी, किंचाळणं, ओरडणं असू शकतं, पण बऱ्याचदा तो रागाच्या अदृश्य प्रवाहासारखाच असतो. प्रत्येकजण म्हणतो की सगळं काही ठीक आहे, प्रभूची स्तुती असं, आणि तरी तुम्ही हातल्यात खदखदत असता कारण जे चाललंय ते तुम्हाला आवडत नसतं आणि तुमच्या मनासारखं काही घडत नाही. मग ते काहीही असो. आणि अशा वेळी तुम्हाला शिकावं लागतं की मनात तणावयुक्त विचार तुम्ही येऊ द्यायचे नाहीयेत.
ते येता क्षणीच तुम्ही म्हणायला हवं की यांना थारा मिळणार नाही. मी त्यात होतो, पुरे झालं. आता माझं मन बदललेलं आहे, मी देवाशी सहमत झाले. आता देवच सगळ्या गोष्टी पाहून घेईल. आणि बघा, आपण पाहूया 2 तिमोथी अध्याय 2 वचन 23. देव कसा आहे हे जाणून घेणं खरंच खूप रोमांचक आहे, तर आता मी ते सांगणार आहे. 2 तिमोथी अध्याय 2 वचन 23. मूर्खपणाच्या, मला विस्तारित मधलं भाषांतर आवडतं, तुम्ही वादांपासून कसं दूर राहाल. तुम्ही मूर्खपणाच्या आणि अज्ञानाच्या आणि अर्धवट माहितीच्या विषयांवर उन्नती न करण्याच्या गोष्टींवर चर्चा करत बसू नका, कारण अशा प्रकारच्या गोष्टी तणाव आणि भांडणे यांना खतपाणी घालतात. आणि प्रामाणिकपणे सांगायचं तर पुरुषांनी स्त्रियांची व्यवहार करताना अधिक दयाळूपणाने वागायला हवं. पण एवढी वर्ष झाल्यावरही त्यांना हे कळलेलं दिसत नाही. आणि एके रात्री मी झोपले होते आणि देव माझ्या मुलाबरोबर कुठेतरी गेला होता. कुठे गेला होतास तू त्या रात्री? कुठे गेला होतास? त्या कार डीलरकडे गेला होतात का? तो कुठेतरी गेला होता. तर ठीक आहे, त्याचं काम झाल्यावर तो पुन्हा त्या डीलरकडे गाडी पाहायला गेला. आणि बघा, किती जणांना ठाऊक आहे की जेव्हा एक पुरुष आपल्या 34 वर्षाच्या मुलाला घेऊन काय बघायला जातो, जे बेचैन करणारं असतं. बघा, पुरुष आणि कारचं काय नातं असतं ते मला काही कळत नाही. आणि मी तीच कार टायर गळेपर्यंत चालवू शकते. जोवर ती छान दिसते, छान चालते, तोवर माझ्यासाठी सगळं ठीक आहे. पण त्याला मात्र प्रत्येक वेळी ती नवी दिसायला हवी असते. ती कितीही जुनी झाली तरी डेवला मात्र जेव्हा तो ती चालवतो तेव्हा अशी भन्नाट पळायला हवी असते. तर मी बिछाण्यात असेन, झोपेच्या तंद्रीत असेन हे माहीत असताना अंग टाकणार तोच फोन वाजतो. हाय बेबी. मी आणि डॅन कार डीलरकडे आहोत. आणि मी या डोंगराभोवती आधीच खूप फिरलेली असल्यामुळे मला अगदी असं, चला महिलांनो, तुम्हाला नजर ठेवावी लागेल या वृत्तीवर, कारण कायम अशी वृत्ती उफाळून आली की तुमचं काही खरं नाही. तर तो म्हणाला की खरोखर हे करणं अगदी गरजेचं होतं. नवी गाडी आणि नवी घ्यायचं हे शेवटचंच वर्ष आहे, अगदी पक्क. आता ही शेवटची खेप गेल्या 8-9 वर्षांपासून येते. आणि तो सेल्समन तर म्हणाला की ही देशातली शेवटची खेप आहे. आता बघा, ही गाडी, अशा 4 गाड्या त्यांनी बनवल्या. ही त्यापैकीच एक होती. देशात 4 उरलेल्या आणि ती त्यांना तशीच हवी होती. आता बघा, माझा नवरा फार हुशार आहे. कोणी त्याला सहजासहजी फसवू शकत नाही. आणि त्याला दडपून टाकणं तर कठीणच आहे. पण कार आणि गोल्फचा प्रश्न येतो तेव्हा निर्णय हा त्याचाच असतो. आणि ते ठीक आहे, म्हणजे प्रत्येकाचं स्वतःचं मत असतं. तर मी म्हटलं की देव, मला सांगू नकोस की तू कार घेणार नाहीयेस. तुला गरज नाहीये रेस कारची, तर नाहीच नाही. तू 74 वर्षाचा आहेस, तुला कशाला हवी आहे रे रेस कार? आणि मग मी पक्की बायकी चूक केली. मी म्हटलं, ही कार चालवायला तुझं वय खूप झालंय. तर हे काही बरोबर नव्हतं. मग माझा मुलगा फोनवर आला आणि तो म्हणाला, तो मला अगदी जवळ आहे, म्हणजे तो माझा लाडका आहे आणि तो बऱ्याच गोष्टी मला सांगतो. आणि तो म्हणाला, ओ जाऊ दे ना आई, मला आणि डॅडला ही कार हवी आहे आणि हे आपल्यासाठी येईल तर खूप मज्जा येईल. हे बाप मुलातलं आहे ग. आणि मी म्हटलं की डॅनी, त्याला ती कार नकोय. ती एक छान कार आहे, पण आपल्याला ती नकोय. तर गोष्ट लहान करून सांगते की तो म्हणाला, मला वाटतं मला ही कार हवी आहे. तर मला कार नको असतानाही आमच्याकडे कार येणार होती. आणि मग काय बघा, मग अधीन होण्याशिवाय पर्यायच नव्हता. ठीक आहे, मी कसा काय विरोध करू शकते? हो प्रभूला धन्यवाद. आणि महिलांनो, हे कुठे चाललंय ते तुम्हाला कळत असेलच नाही का? हे ठीक चाललेलं नव्हतं. आणि मी फोन ठेवला, पण मी काही खुश नव्हते, फार खुश नव्हते. मला एक नवं प्रकटीकरण झालं. त्याला कार मिळत होती. मी क्रोधित होऊ शकत होते किंवा आनंदी होऊ शकत होते. मी त्याला हवं ते घेऊ देण्या एवढं प्रेम करू शकत होते, कारण देव माझ्या सगळ्या गोष्टीची जुळवून घेतो आणि मला जे करावंसं वाटतं ते करू देतो तो मला. म्हणून मी त्याला फोन केला आणि त्याला म्हटलं की ठीक आहे,
तुला कार घ्यायची नाही असं मला म्हणायचं नाहीये, पण खरं तर त्याने ती घेऊच नाही असं मला वाटत होतं. मी म्हटलं तू कार घेऊ नये असं मी म्हणत नाहीये, मला तुला आनंदी पाहायचंय, तुला कार हवी आहे तर तू घे. तो म्हणाला की ओ धन्यवाद बेबी. मी पुन्हा फोन ठेवला आणि मी विचार करू लागले, पण आपल्या गॅरेजमध्ये तर जागाच नाहीये. झाली का पंचायत? पार्किंग कुठे करणार आहोत आपण? आता बघा, माझ्याकडे एक लहान कार आहे जी त्याने मला 7 वर्षांपूर्वी घेतली होती. मी ती फार चालवत नाही, ती 12,000 मैल चालली आहे, पण त्याने ती माझ्यासाठी घेतली. ती खूप छान आहे, मला ती आवडते. तर मी बऱ्याचदा त्याला म्हणाले की बघा मी कधीतरीच ही कार चालवते, एकतर आपण ती विकून टाकू किंवा एखाद्या मुलाला ती देऊन टाकू. नाही, तू ती तशी देऊ शकत नाहीस, मी ती तुला घेतलीये, तुला ती ठेवावीच लागेल, मला ती कार तुझ्यासाठी हवी आहे. मग मी म्हटलं अरे मग ही गाडी कुठे पार्क करणार? तेव्हा तो म्हणाला कदाचित तुझीच कार आता मला काढावी लागेल असं वाटतंय. आता मला मागचा पाढा पुन्हा वाचावा लागला. ओ हे बरोबर नाही, मी माझी कार काढली की तुमच्या दोन्ही कार्स ठेवायला तुम्ही मोकळे, आणि त्यातली एक तर तुम्ही उगाचच. चला बायकानो, असं कधी झालंय का? मग मी म्हटलं की डेव मला सांग बरं, जेव्हा मी तुला कार विकायला सांगायचे तेव्हा तू म्हणायचास की असो दे ती कार, मी तुला तू विकू देणार नाही. आणि तो म्हणाला आता तू तयार आहेस ना? पण हा हलका प्रहार होता. तो म्हणाला बघ, उपदेशकामध्ये म्हटलंय की प्रत्येक गोष्टीची वेळ असते. हा आता हे म्हणजे खूपच झालं, तुझं मनासारखं करायला वचनाचा वापर करतोयस तू. आमेन. चला डेवसाठी टाळ्या वाजवा बरं. तर ती स्टिक शिफ्ट कार आहे, तिचं इंजिन शक्तिशाली आहे. तो मला फिरायला घेऊन गेला. एवढ्या दूर त्यांनी स्टिक शिफ्ट कधी नेली नव्हती. त्यांनी फार मोठं काम केलं नव्हतं. मला वाटलं मला मानेचे मणके जुळवण्यासाठी अस्थितज्ञाकडे जावं लागेल, पण मी गंभीरपणे सांगते हे म्हणजे मी म्हटलं की मी त्या कारमध्ये पुन्हा बसेन असं वाटून घेऊ नकोस तू. त्या कारमध्ये मी कधीच बसणार नाही. मग त्याने जाऊन त्यात मोठे पाईप बसवले. तो आता 74 वर्षांचा आहे आणि माझा मुलगा त्या गाडीत बसला की ती गाडी नुसती गुरकावते आणि तो म्हणतो की देव म्हणतो मला असं झालं की कधी एकदा मी तुला त्यातून फिरवतो, तू माझ्यासाठी प्रार्थना करशील का? माझ्याकडे मोठं वाहन तळ आहे, माझी कार हरवली आहे, मी आज्ञाधारक पत्नी होण्याचा प्रयत्न करतेय. माझ्या आजच्या संदेशात या घटनेचा उल्लेख करण्याचं कारण हे की या उठाठेवीत अनेक वर्ष गेली, मी अनेक आठवडे या गोष्टीने अस्वस्थ होते आणि मी त्याच्याशी बोलायला लागल्यानंतरही माझ्या मनात एक प्रकारचं द्वंद्व चालायचं आणि मनात खूप कटुतेचे विचारही यायचे अनेक महिने. आणि बघा हे खूप छान झालं ना, मनासारखं झालं. आणि गोष्ट सांगू तुम्हाला, सगळा व्यवहार अवघ्या 7 मिनिटात उरकला आणि व्यवहार झाला आणि ते सगळं संपलं. मी म्हटलं की देवा आता तूच सगळं पहा, ही माझी समस्या नाहीये. मला आशा आहे तो कारमध्ये खुश आहे, मला माझ्या जीवनात खुश राहायचंय. चला आता आपण आपल्या मनाच्या आहारी कधीही जाता कामा नये. बघा, पुरुषांनी जाऊन कार विकत घ्यावी म्हणून मी प्रोत्साहन दिलं नाही. तुम्हाला वाटेल बायकोने संदेश ऐकलाय, आता ती सगळं काही चालवून घेईल. मला काही लोक तिकडे जरा जास्त चुच्चाई झालेली दिसत आहेत, मला माहित नाही म्हणून बोलतेय हे. आता आपण पाहू 2 कोरिंथ अध्याय 10 वचन 4 आणि 5. मला व्यावहारिक उदाहरणं द्यायला आवडतात, ज्यामुळे आपल्याला देवाचं वचन आपल्या घरात रोज कसं लागू करायचं ते शिकता येतं आणि तुम्हाला नेहमीच लढायची गरज नाही. देवाला तुमच्या लढाया लढू द्या. माझ्या लक्षात आलं की जर देवालाच ती कार डेवला द्यायची असेल तर माझं लढणं व्यर्थ आहे. बघा, जर मी या दृष्टिकोनातून विचार केला तर मग ते ठीक आहे. तुम्हाला थोडी तरी कल्पना आहे का किती हजारो वेळेला डेव तिथे बसून हे सगळं ऐकलंय त्याने? तो भेटीसाठी पात्र आहे. आमेन. मी गोड नाहीये का? चला 2 कोरिंथ अध्याय 10 वचन 4 आणि 5. आमच्या युद्धाची शस्त्रे दैहिक नाहीत, म्हणजे रक्त आणि मांसाची नाहीत, तर तटबंदीत जमीनदोस्त करण्यास ती देवाच्या दृष्टीने समर्थ आहेत. जर तुमच्या मनाची तटबंदी स्वार्थी आणि स्वकेंद्रीय असेल तर तुमच्या इच्छेप्रमाणे घडलं नाही तर वेडपिसं न होणं अशक्य आहे. पण आम्ही देवविषयक ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेली तर्कवितर्क, कल्पना आणि प्रत्येक गर्विष्ठ विचार असे सर्व काही पाडून टाकतो. आता पुढचं पहा. आणि आम्ही प्रत्येक विचार आणि
कल्पना अंकित करून तिला ख्रिस्तापुढे मान वाकवण्यास लावतो. तर हे या प्रकारे होतं. तुम्ही देवाचं वचन शिकता, ते तुमच्या हृदयात प्रकाश बनून राहतं, आणि जेव्हा चुकीचा विचार येतो ज्याच्यामुळे तुम्ही समस्येत पडू शकता, तेव्हा पवित्र आत्मा तुम्हाला सांगतो प्रभू येशूने यावर काय शिकवलंय ते, आणि तिथेच तुम्हाला योग्य ती निवड करावी लागते. तुम्ही चुकीचा विचार करत राहून योग्य ते करू शकत नाही. तुम्ही ऐकलत का? तुम्ही चुकीचा विचार करत राहून योग्य गोष्ट करू शकत नाही. मी म्हटलं तुम्ही चुकीचा विचार करत राहून योग्य गोष्ट करू शकत नाही. असं समजा की कोणीतरी अश्लील गोष्टींच्या आहारी गेले जे सर्रासपणे आढळून येतं. तुम्ही अश्लील गोष्टींची कल्पना करत बसलात तर संकटात सापडणार नाही अशा पोकळ भ्रमात तुम्ही राहू नका कधीही, कारण कोणीही अचानक व्यभिचारात पडत नाही हे लक्षात घ्या. त्याआधी बराच काळ अयोग्य विचार करण्यात घालवलेला असतो. या समस्येवर मात करण्याचा उपाय एकच आहे, तो म्हणजे जेव्हा पहिला अश्लील विचार मनात येतो तेव्हा तो ख्रिस्तापुढे वाकवला गेला पाहिजे. प्रभू सहाय्य कर, मी असा विचार करणार नाहीये, मी माझ्या मनात तिथे जाणार नाही, कारण जर मी मनाने तिथे गेलो तर माझ्या जीवनात सुद्धा मी तिथे जाऊ शकतो. चला आता, जर तुम्हाला अधिक खायचं नसेल तर नेहमी खाण्याची स्वप्न रंगवू नका. एवढं सोपं आहे. जर तुम्हाला व्यायाम करायचा असेल तर तुम्ही फक्त बसून असा विचार करत राहू नका, ते किती कठीण आहे, किती कठीण आहे, किती कठीण आहे, किती कठीण, मला नाही वाटत जमेल. जिथे मन जातं तिथे माणूस जातो. आज मी तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे. आपलं मन आज्ञाभंजक असताना आपण आज्ञाधारक जीवन जगू शकत नाही. यहोशवा अध्याय 1 वचन 8. मला नाही वाटत कुणी आपल्या विचारांविषयीचे संदेश ऐकून थकून जाईल. आध्यात्मिक मन शांतीने भरलेलं असतं. त्यात अशांती, अस्वस्थता, चिंता, काळजी, उद्विग्नता, टीका, क्रोध, मत्सर, ईर्ष्या अशा गोष्टी नसतात. बघा, देवाची यहोशवासाठी अद्भुत योजना होती आणि देव त्याचा फार गौरवी रीतीने उपयोग करणार होता, आणि देवाने त्याला जे पाचारण केलं त्या अंतर्गत देव ते करणार होता. आणि त्यासाठी तो वचन 7 मध्ये म्हणतो, मात्र तू खंबीर हो व खूप हिम्मत धर, आणि माझा सेवक मोशे याने तुला दिलेले नियमशास्त्र सगळे काळजीपूर्वक पाळ. ते सोडून उजवी डावीकडे वळू नकोस, म्हणजे जाशील तिकडे तू यशस्वी होशील. तो म्हणतो, तुझ्यासाठी हे माझे शब्द आहेत आणि तू हे मनोभावे पाळ, आणि ते तुझ्या जीवनाचा केंद्रबिंदू असोत, आणि तू त्यांच्यापासून उजवी डावीकडे वळू नकोस. ठाऊक आहे, तुम्ही इथे आल्याबद्दल मला तुमचा अभिमान वाटतोय. काही जण नेहमीच येतात, मला त्यांचा अभिमान आहे, जे आत्ता सध्या कार्यक्रम पाहतायत, आणि काही जण तर रोज हा कार्यक्रम पाहतात, आणि त्यामुळे कळतं तुमची देवावर प्रीती आहे. तुम्ही आपला वेळ वचनात घालवता, आणि मला खात्री आहे की तुम्ही वचन ऐकता, कारण ते ऐकण्याची तुमची इच्छा आहे. आमीन. आणि जेव्हा आपण वचन ऐकतो तेव्हा त्यात असलेलं सामर्थ्य आपल्याला वचन पाळण्याची शक्ती देत असतं. वचन ऐकण्यापेक्षा अधिक चांगलं आहे आपण स्वतः वचनाचा सखोल अभ्यास करणं. मला वाटतं जर तुम्ही दोन्ही गोष्टी केल्या तर ते शक्ती केंद्र बनेल. तो म्हणतो, तसं केल्यास तू जाशील तिथे यशस्वी होशील. वचन 8, नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. दुसऱ्या शब्दात तो म्हणतो, ते बोल. देवाचं वचन बोलण्याविषयी मी सतत सांगत असते. तुम्ही यावरचा संदेश ऐकला की नाही माहीत नाही, पण तुम्ही घरी एकटे असता तेव्हा वचन मोठ्याने म्हणा. कारमध्ये असताना म्हणा. तुम्ही करू शकत असलेली सगळ्यात सामर्थ्यशाली गोष्ट म्हणजे आपल्या मुखाने देववचन मोठ्याने म्हणत राहणं, सतत म्हणत राहणं. यशया 55 मध्ये बायबल म्हणतं, माझ्या मुखातून निघालेले वचन विफल होऊन माझ्याकडे परत येणार नाही. बघा, मला नाही वाटत देव फक्त त्याच्या मुखाविषयी बोलतोय, तर तो त्यांच्या मुखाविषयी बोलतोय जे त्याचे आहेत. जेव्हा तुम्ही तुमच्या मुखाने देवाचं वचन बोलता तेव्हा तुमच्या मनाचं नवीकरण होतं आणि तुम्ही टवटवीत होता आणि वचन पाळण्याची शक्ती तुम्हाला मिळते. मला वाटतं असं म्हणणं योग्य आहे की आपल्या सगळ्यांना निरोगी मन हवं आहे, कारण
मानसिकदृष्ट्या निरोगी असण्याचं मुख्य लक्षण आहे योग्य निर्णय घेण्याची क्षमता असणं. आपल्या प्रत्येकात हवी एक सिद्ध मनोवृत्ती, देवाची आपल्याकडून काय अपेक्षा आहे हे समजल्यानंतर आपण दृढ निश्चयाने ती पूर्ण करायला झटायला हवं. आपण देववचनाप्रमाणे चालायला शिकण्याची गरज आहे. देव आशीर्वाद देव. दिवस चांगला जाओ. जॉयस मेयर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात. आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत. आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो, गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो. तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा. जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा. याचा सर्व खर्च जॉयस मेयर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत.